दिवाळी अगदी तोंडावर आली आहे. दिवाळीचं प्लॅनिंग करायचं आहे. अगदी हे करू का ते करू डोक्यामध्ये गोंधळ झाला आहे. दिवस खूप कमी राहिले आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आले आहे. हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुमची दिवाळी अगदी मस्त आणि स्वस्त जाईल आणि तुमचं दिवाळीचं प्लॅनिंगही खूप छान होईल. कुठलाही सण आला तर आपला गोंधळ उडून जातो की कुठून सुरुवात करायची. आणि दिवाळी म्हणजे सगळ्यात मोठा सण. त्यामुळे दिवाळीमध्ये भरपूर कामं असतात. साफसफाई असते, फराळ बनवायचं असते, सगळ्यांसाठी शॉपिंग करायचं असते आणि आपण कंटिन्यू काम करत राहतो. त्यामुळे दिवाळीच्या दिवशी शेवटच्या दिवसापर्यंत आपले काम चालत असतात आणि दिवाळी आपण हवी तशी एन्जॉय करू शकत नाही. पण जर आपण या प्लॅनिंगनुसार दिवाळी साजरी केली तर तुमची दिवाळी तुम्ही नक्कीच एन्जॉय करू शकाल. नमस्कार, मी अर्चना तुमच्यासाठी घेऊन आले दिवाळीच्या 10 झकास टिप्स आणि त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. टिप नंबर 1, साफसफाई. आत्ताच नवरात्र झाले त्यामुळे बऱ्यापैकी सगळ्यांचे घर आवरलेले असेल, तरी पण पूर्ण घर एका वेळी साफसफाईला घेऊ नका. एक एक कोपरा घ्या जिथे जास्त पसारा नाही. म्हणजे उदाहरणार्थ लिव्हिंग रूम म्हणजे आपला हॉलमधलाही एक एक कोपरा आवरायला घ्या. त्यानंतर बेडरूममध्येही तसंच करा. बेडरूमचाही एक एक कोपरा आवरायला घ्या आणि सगळ्यात शेवटी किचन आवरायला घ्या. तिथे खूप बारीक बारीक वस्तू असतात आणि किचनमध्ये साफसफाई करायला आपल्याला वेळही लागतो. आणि हे सगळं करत असताना जर का आपल्याकडे काही अडगळीचे सामान असेल आणि एकदम उत्तम परिस्थितीमध्ये ते असेल, जे आपल्याला कधीच लागत नाही पण ते तसंच पडलेलं आहे, तर एखाद्या गरजू व्यक्तीला द्या. त्यामुळे त्यांच्या घराची शोभा वाढेल आणि आपल्याला पुण्यही लागेल आणि त्यांच्याकडून आपल्याला आशीर्वादही. टिप नंबर 2, शॉपिंग. असं तुम्हाला वाटेल पण अजिबात नाही. अगोदर घरामधल्या पूर्ण फॅमिली मेंबरला एकत्र बसवा. त्यांना कपडे कुठे कसे घ्यायचे आहेत त्याची लिस्ट बनवा एक. त्यानंतर घराची सजावट कशी करायची आहे, सजावटीचे सामान काय आहे, काय आणायचे आहे त्याची एक लिस्ट बनवा. त्यानंतर फराळाची लिस्ट म्हणजेच आपले किराण्याची लिस्ट एक बनवा की घरामध्ये काय काय आहे काय काय नाही ते बघा. आणि चौथी लिस्ट म्हणजे ऐनवेळी पूजेच्या दिवशी, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जे सामान आपल्याला पूजेसाठी लागणार आहे त्याची एक लिस्ट बनवा. म्हणजे शॉपिंगला जाण्यापूर्वी तुमच्याकडे एकूण 4 लिस्ट असल्या पाहिजे. 4ही लिस्ट घेऊन तुम्ही शॉपिंगला गेलात तर तुमचा वेळेवरती गोंधळ होणार नाही आणि तुमचं काम पटापट होईल. टिप तिसरी अशी आहे की शॉपिंगच्या जर आपल्या डोक्यामध्ये आयडिया क्लिअर असतील तर आपली शॉपिंग पटापट होते आणि आपला वेळही वाचतो. त्यामुळे तुम्ही कपड्यांची शॉपिंग अगोदर करून घ्या, जेणेकरून तुम्हाला कपडे सैल झाले, फिट झाले तर तुम्ही त्याला स्टिचिंग वगैरे करून घेऊ शकता आणि दिवाळीच्या दिवशी तुम्हाला एकदम कम्फर्टेबली तुम्ही ते यूज करू शकता. दुसरं आहे सजावटीचं सामान. सजावटीचं सामानही तुम्ही लिस्ट केल्याप्रमाणे पटापट तुमचं सामानही घेऊन होईल. एक तर सजावटी सामान तुम्ही आणा किंवा घरातल्या इतरांनाही तुम्ही सांगू शकता. फराळाची पण शॉपिंग तुम्ही करून घ्या, जेणेकरून फराळ करताना तुम्हाला एकदम सोपं जाईल आणि एक पाव तुम्ही एक्स्ट्रा आणलं तरी चालेल. यामध्ये तुम्ही ते ॲडजस्ट करून घेऊ शकता. आणि फक्त पूजेचं सामान, पूजेची सामानाची लिस्ट तुम्ही ती वेगळी राहू द्या. पूजेचं सामान ही आदल्या दिवशीही, दिवाळीच्या आदल्या दिवशी किंवा एक दिवस अगोदरही तुम्ही ते आणू शकता किंवा घरातल्या इतरांनाही सांगू शकता. त्यामुळे अशा प्रकारे जर का तुम्ही प्लॅनिंग केली तर तुमची शॉपिंगही एकदम इझी होणार आहे आणि तुमचा वेळही वाचेल. टिप नंबर 4, खरेदीची आवरावर. म्हणजे आपण खरेदी करून आल्याच्या नंतर तो पसारा घरभर सगळा इकडे तिकडे पडलेलाच असतो. त्यामुळे कपडे जे तुम्ही आणले असाल ते त्या कपाटामध्ये व्यवस्थित नीट लावून ठेवा आणि जो किराणा तुम्ही फराळासाठी आणला असेल तो किराणा व्यवस्थित ठेवून द्या. आणि जे काही तुम्हाला करण्यासाठी लागणार आहे, उदाहरणार्थ शेंगदाणे निवडून घ्या, मुरमुरे चाळून घ्या, रवा चाळून घ्या, भाजून घ्या. ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही करून ठेवल्या तर आयत्या वेळी तुम्हाला फटाफट ते घेऊन पटकन फराळ करता. टिप नंबर 5, फराळाची पूर्वतयारी. म्हणजे आता आपली शॉपिंगही झाली आहे, सामान सगळे जिथले तिथे ठेवलेले आहे. आता आपल्याला फराळाची पूर्वतयारी करायला घ्यायची. पूर्वतयारी म्हणजे काय की काही गोष्टी अशा आहेत, काही फराळ अशा आहेत की ज्याची तयारी आपल्याला 8-10 दिवस अगोदर केली तरी चालते. उदाहरण अनारशाचं पीठ हे तयार करण्यासाठी आपल्याला 8-10 दिवस अगोदरच तांदूळ पाण्यात भिजत घालून त्याचं पीठ तयार करून घ्यावं लागते. आणि जर का आपल्याला चकली करायचं, चकलीची भाजणी आपण 8-10 दिवस अगोदर भाजून आणली तरी सुद्धा चालते. आणि बेसन लाडू जे आपण लाडू बनवतो त्याचं सुद्धा डाळ आपण 10 दिवस अगोदर दळून आणली तरी चालते. ही झाली फराळाची पूर्वतयारी. ही सगळी तयारी आपल्याला दिवसातून दररोज 2-2 तास देऊन करायची आहे, जेणेकरून आपल्याला प्रेशर आणि आपलं काम अगदी सोपं होऊन जाईल. टिप नंबर 6, फराळासाठी तेल कुठलं वापरावं. आपल्या आहारशास्त्रामध्ये अनेक तेल सांगितले आहे. म्हणजे आपण ज्या प्रदेशामध्ये राहतो जिथे जे उगवतं ते तेल वापरणं अगदी उत्तम.
आत्ताचं रिफाईंड तेल नाही वापरायचं, म्हणजे जे आपल्याला कच्च्या घाण्यातून जे तेल मिळते, अगोदर पारंपरिक पद्धतीने आपल्याकडे ते तेल काढलं जायचं. अजूनही आपल्याला ते तेल मिळू शकते. तर कच्च्या घाणीतून तुम्ही ते करडईचं तेल घेऊ शकता किंवा शेंगदाण्याचं तेलही घेऊ शकता. पण करडईचं तेल हे फॅटमध्ये एकदम कमी असतं, त्यामुळे ते उत्तम. तर आता 7वी टिप्स आहे फराळाचा क्रम. अगोदरच्या काळामध्ये वसुबारसेपासून फराळ करायला सुरुवात घ्यायची. त्यावेळी घरामध्ये अनेक बायका होत्या आणि सगळ्यांना मिळून सगळ्या कामामध्ये हातभार लागला जायचा. पण सध्याची परिस्थिती तशी नाही आहे. काही हाऊसवाईफ आहेत, काही वर्किंग वुमन, त्यामुळे 5-6 दिवस अगोदर फराळ करायला घेतलं तरी सुद्धा चालेल. पहिला पदार्थ हा सोपा असावा, त्यामुळे पदार्थ पटकन होतो आणि करण्याचा कॉन्फिडन्स सुद्धा येतो. त्यामुळे माझ्या मते पहिला फराळाचा क्रम असा असावा की अगोदर शंकरपाळी करायला घ्यावीत. त्यासोबत तुम्ही करंजीचं सारण पण करून ठेवू शकता. करंजीचं सारण हे 7-8 दिवस एकदम करून ठेवलं तरी पण चालेल. ते एकदम चांगल्या प्रकारे उत्तम परिस्थितीमध्ये राहते. दुसऱ्या दिवशी लाडूचे प्रकार करायला घ्या. लाडूचे म्हणजे 2 प्रकार करायला घ्या, एक बेसन लाडू आणि एक रव्याचा लाडू. त्यांना एकदम सारखं साहित्य लागते, त्यामुळे लाडूचे प्रकार सुद्धा एकदम पटकन होतात. आणि तिसऱ्या दिवशी तुम्ही अनारसे करायला घेऊ शकता आणि अनारशाचं तळून झाल्याच्या नंतर तुम्ही करंजी सुद्धा करायला घेऊ शकता. करंजीला तुम्ही पूर्ण दिवस देऊ शकता, कारण करंजीमध्ये ह्या भरपूर स्टेप्स असतात. आणि तसं नाही केलं तर करंजीच्या सोबत एक छोटा कुठलाही पदार्थ तुम्ही करू शकता. हे झाले आता गोडाचे पदार्थ. त्याच्यानंतर तुम्ही तळणीचे पदार्थ करू शकता. तळणीचे पदार्थ मध्ये शेव आणि चकली. तर शेव हे पटकन होतात. शेव झाल्यानंतर तुम्ही चकली तळून घ्या आणि शेवाच्या तेलामध्येच तुम्ही चकली तळली तरी चालेल. शेव हे चकलीच्या तेलामध्ये कधीच तळायचे नाही, कारण की आपण चकलीमध्ये जे मसाले घालतो त्याचा वास शेवाला लागू शकतो. त्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी चिवडा तयार करायला घ्या. चिवडा सुद्धा एकदम फ्रेश तेलामध्ये तळायचा आहे. किंवा तुम्ही जर भाजून करत असाल तर तो सुद्धा एकदम फ्रेश तेलामध्येच करायचा आहे. कारण जर का आपण तळणीचं तेल घेतलं तर चिवड्याला सुद्धा त्याचा वास लागू शकतो आणि त्याची टेस्ट बिघडू शकते. अशा पद्धतीने जर तुम्ही गोड आणि तिखटाचे पदार्थ केले तर तुमचं फराळ सुद्धा पटकन होणार आहे. टिप नंबर 8, जे काही तुम्ही फराळ केला आहे ते एकदम चटकन डब्यामध्ये भरू नका. त्याला अगोदर संपूर्ण गार होऊ द्या. थोडा वेळ हवेला ठेवा. त्यानंतर तुम्ही ते एका हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवू शकता. जर तुम्ही ते गरम किंवा कोमट डब्यामध्ये ठेवलं तर त्याची वाफ तयार होऊन डब्यामध्ये तो पदार्थ नरम पडू शकतो. जर एखाद्या वेळी चकलीचा घाणा जर का नरम पडला तर तो वेगळा ठेवा. त्या चकल्या पूर्ण डब्यामध्ये ठेवू नका, कारण त्याच्यामुळे दुसऱ्या सुद्धा चकल्या नरम मऊ पडू शकतात. त्यामुळे हे फराळ करताना किंवा फराळ झाल्याच्या नंतर ही काळजी घ्यायची आहे. तर टिप नंबर 9 अशी आहे की आता आपले शॉपिंग झालेली आहे, आपलं फराळ झालेलं आहे आणि आता जी तुमच्याकडे चौथी लिस्ट आहे ती कोणाजवळ तरी द्या. म्हणजे ऑलमोस्ट दिवाळी आता जवळ आलेली आहे, त्यामुळे पूजेच्या साहित्याचं सामान आणण्यासाठी एखाद्याजवळ ती घरातल्या सदस्याजवळ लिस्ट द्या आणि ते सामान आणायला सांगा. तुम्ही थोडा वेळ शांत व्हा, थोडा वेळ निवांत बसा, स्वतःला वेळ द्या, पार्लरमध्ये जाऊन या, स्वतःचे लाड करून या आणि त्याच्यानंतर सगळे मिळून घराची सजावट करा आणि दिवाळी एन्जॉय करायसाठी सज्ज व्हा. टिप नंबर 10 अशी आहे की तुम्ही दिवाळी खूप खूप एन्जॉय करा आणि दिवाळीचा मनमुराद आनंद लुटा आणि सगळ्यांना फराळ द्या, सगळ्यांना शुभेच्छा द्या आणि दिवाळी एकदम धूमधडाक्यामध्ये साजरी करा. माझ्याकडूनही तुम्हाला दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे जर का काही सजेशन असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हा व्हिडिओ इतरांनाही शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा ही महत्त्वपूर्ण माहिती मिळू शकेल. धन्यवाद.